म्हणजे तिला कळतील ना, ते आपल्याला मदत करेल. चल ना, तिला घेऊन जाऊया. थांबो 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 थांबो. नाही काय कुठे चाललीस? बबलू दादा, तुम्ही इथे? अहो मी अबीरचा बर्थडे येतोय ना, तर मी सिटी मॉल मध्ये जात होते त्याच्या बर्थडेची शॉपिंग करायला. वहिनी काय योगा योगा आहे बघ. आम्ही पण तिकडे चाललोय. चला बसा बसा बसा. अहो नाही, मी रिक्षा शोधत होते, मिळेल मला. वहिनी सारंगने तुम्हाला बघून ना स्पीड मध्ये असा कचकन ब्रेक दाबलाय, माहितीये काय? मग चला या बसा बसा. नाही बबलू दादा, मी जाईन, खरंच जाईन. चला बसा बसा चला या. हॅलो ओवी. हॅलो अबीर, काय झालं? काय प्रोग्रेस? अगं तेच विचारायला मी तुला फोन केला असतो बघ. तुझे बाबा काय म्हणले असतात? आपल्या दोघांचा वाढदिवस एकत्र करायचा आहे का नाही? कुठे काय, अजिबात नाही. उलट काल मी त्याच्याशी बोलायला गेले तर तो नाहीच म्हणाला. सेम टू सेम. मी पण आईला बोलायला गेलो तर आईने मला नकार दिला असतो बघ. म्हणजे दोघांनी ठरवून आपल्याला नकार दिलाय तर. म्हणून ना मी काल बाबावर रुसले आणि डायरेक्ट अमृता काकूच्या रूम मध्ये जाऊन झोपले. बाबाला दाखवून दिले मी की मी त्याच्यावर किती चिडले होते. सेम टू सेम. मी पण तेच केलं असतं बघ. मी आईवर खूप चिडलो, तिच्याशी बोललो नाही आणि सरळ आजोबांच्या रूम मध्ये जाऊन झोपलो असतो. एकदम परफेक्ट. या मोठ्या लोकांना अशी आदळ घडवली पाहिजे. यांना काय वाटतं, आपण लहान आहे म्हणून त्यांचं सगळं ऐकणार? होवी, काही झालं तरी आपण त्यांचं अजिबात ऐकायचं नाही बघ. आपण आपला वाढदिवस एकत्र साजरा करायचाच असतो. डन. पण होवी, लक्षात ठेवा, तुझे बाबा खूप हुशार असतात बघ. पण ते तुला गिफ्ट देऊन, चॉकलेट देऊन तुला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतील की ग. पण तू त्यांचं अजिबात ऐकायचं नाही बघ. आपण आपला बर्थडे एकत्र साजरा करायला असतो. आपल्या प्लॅनवर फिक्स राहा. आपला प्लॅन अजिबात विसरू नकोस होवी. प्रॉमिस? अरे बाबा, माझा विश्वास ठेव. प्रॉमिस. आणि होवी, मी पण तुला एक प्रॉमिस करतो. आपण दोघांनी जे ठरवले तेच होणार. एक मोठा केक असणार, त्यावर आपल्या दोघांची नाव लिहिली असणार. सगळीकडे मस्त सजावट असणार, लाइटिंग असणार आणि आपण तो केक एकत्र कापणार आणि सगळ्यात जास्त आपणच खाणार. ठरलं तर मग ऐकायला किती छान वाटतंय ना अबीर. पण अबीर, त्या दोघांना तयार कसं करायचं? आपण एक काम करूयात म्हणतो मी. काय मग ओवी, कशी वाटली माझी आयडिया? वाव, मस्त अबीर. काय प्लॅन आहे तुझा? आता तू कसा माझा हुशार भाऊ शोधतोस? तर मग ओवी, मिशन बर्थडे स्टार्ट नाव. तर मग ठेवतो. बाय बाय. काय योगायोग आहे. ओवीचा आणि अबीरचा बर्थडे एकाच दिवशी, एकाच तारखेला. हो, योगायोग येतो. मग वाट कसली बघताय? चला मग, मी तर बोलतो एकत्र बर्थडे साजरा करूया. काय मजा येईल मध्ये, दणक्यात होईल बर्थडे. चला. म्हणजे आता तुमच्या दोघांची गट्टी कधी जमेल काय माहित नाही, पण दोघांची गट्टी काय जमली बघ ना. सख्या भाऊ बहिणीसारखे राहतात, एकमेकांना जीव लावतात. हा, विचार त्या मुलांच्या आनंदासाठी तरी करा. बबलू दादा, शक्य नाहीये. वाढदिवस राहील बाजूला, दोन्ही कुटुंब एकमेकांच्या समोर आले ना तर तमाशाच होईल. आणि मुलांचं काय, ते लहान आहेत, हट्ट करतात. म्हणून काय पालकांनी त्यांचे सगळे हट्ट पुरवायलाच हव्यात असं नाहीये ना. ओवी आहे ती आमची, ते अभिसारखी समजूतदार नाहीये. आणि आमचा सारंग दादा आहे ना, ओवीचा एक पण शब्द खाली पडू देत नाही. तिला जर कळलं ना की बर्थडे एकत्र करायचा आहे, लिहून देतो, लिहून. सारंग दादा आहे ना, तिचा शब्द पाळणार म्हणजे पाळणार, लिहून देतो. आहे की नाही? झालं, शांत बस आता. सावली नको काळजी करतो, मी ओवीला समजवतो. मला माहिती आहे तिला कसं समजवायचं आहे ते.
हा बाबा पण ना अजून फोन बंदच ठेवलाय याने. चार्जिंगला लावलाय पण चालू करायचा पत्ताच नाही. किती वेळा सांगितलाय हा फोन असा बंद ठेवू नको, चालू करून ठेवायचा. कोणाचा तरी फोन येईल मग आपल्याला कळेल की हा फोन कोणाचा आहे, पण त्याच्या डोक्यात काही शिरतच नाही. मीच सुरू करते आता. डन. अरे दादा, फायनली सावली वहिनी आपल्याला पावली. मनापासून कबूल कर. सावली वहिनी आली म्हणून आपल्याला मदत झाली की नाही कपडे घ्यायला. बरोबर सावलीने ओळखलं ओवीला. कपडे कोणते घ्यायचे, कोणता रंग घ्यायचा, कोणता ट्रेंड चालू आहे, बरोबर ओळखलं. करेक्ट, एकदम करेक्ट. मी कोण आहे? सुपरमॅन. सुपरमॅन कोण असतो? ओवीचा बाबा. ओवीच्या बापाला माहिती नसेल की ओवीला काय आवडतं आणि काय नाही ते. इतकी वर्ष मीच आणलेत ना तिच्यासाठी कपडे, मला माहिती. आज सावली आली, ठीक आहे, म्हणजे एवढं काही नाही त्यात. बघितलं ना तिकडे मी. तू सगळे कपडे तू सिलेक्ट केले होते ना, एका फटक्यात रिजेक्ट केले सावली वहिनी. ती करणारच रिजेक्ट. तिला कुठे आवडतो मी. बरं नग नसतं आपलं. ओवी काय बोलते माहितीये ना? ओवी बोलते की माझ्या बाबांचे चॉईस सगळ्यात बेस्ट चॉईस असते. काय स्वतःचं बोलणं तुला आवडलं नाही की काय? माझं बोलणं नाही आवडलं? अरे मग का हसतोयस तू? काय खोटं बोललोय मी? ओवी खोटं बोलते. काय खोटं बोलते? ऍक्च्युली ती तुला तोंडावर सांगू शकत नव्हती, काय? पण तिला दुखवायचं नव्हतं. ती तुझं चॉईसचं कौतुक आहे ना, ते तुला वाईट वाटू नये म्हणून ती करत होती. पण ती मला त्या दिवशी बोलली की बबलू काका, बाबाची चॉईस आहे ना एकदम बोर आहे, नाही आवडत मला ती चॉईस त्याची. काय चॉईस आहे त्याची? ओवी बोलली की तू बोलतोयस? ओवीच बोलली. तू शपथ. खोटं वाटतंय ना? घरी चल, तिला विचार. लागली पैस? हा लागली पैसे. हा चल. चल. काय? ते सावलीवणीला घरी सोडूया ना. आता तू चल, नाही तर तुलाच सोडतोय. ते जगन्नाथजी येणार आहेत तिला घ्यायला, ऐकला मी फोनवर. चल. हो बाबा, हो झाली शॉपिंग. मी मॉलच्या बाहेरच आहे. ठीक आहे, तुम्ही लवकर या. ओवीचे कपडे? आमच्या बॅग्स एक्सचेंज तर नाही ना झाल्या? अरे देवा, आता काय करायचं?